28 युग जिने शब्दा वाचून माझी साथ दिली, आज आज त्याची शांतता सुटली आणि काळजाचं पाणी झालं. भक्तांच्या हाकेला ओ देऊन माझं काळीज इतकं राबलं की मला माझ्याच घरातल्या काळजाची धडधड ऐकू आली नाही. तू छायेसारखी पाठीशी उभी होतीस, पण मी प्रकाशाच्या झोचात इतका नाहून निघालो की की माझ्या पायापाशी असलेली तुझी सावली मला दिसेनासी झाली. म्हणतात मी पतित पावन आहे, पण तुझ्या या रिकाम्या विठेसमोर मी स्वतःला अपराधी मानतो. युगाने युगे मी लोकांचे संसार सावरलेत, जनाबाईंची दळण दळलीत, चोकोबांच्या भिंती बांधल्यात, आणि 28 युगात तू एकटीच होरपळत होतीस. कसं कळलं नाही मला? अगं तू म्हणतेस ना, मी तुला सांगून का नाही गेलो? ज्याच्या मनात स्वतःच अपराधीपणा असतो ना, तो नजर मिळवायला घाबरतो, तो नजर चोरून उभा असतो. आज तुझा विठ्ठल खरंच हरवलाय, पण तो कोण्या भक्तासाठी नाही, तर त्याला त्याची रुक्मिणी शोधायची. लोकांसाठी मी विठ्ठल असेल, पण तुझ्यासाठी मी तुझा धनी होऊ शकलो नाही, तुझा साथी होऊ शकलो नाही, याची शिक्षा भोगतोय. रुक्मिणी बघ, ही 28 युगांची वारी आज थबकली आहे. तू जिथे कुठे असशील ना, मी तिथून तुला परत आणेल. कारण पंढरीचा पांडुरंग रखुमाई शिवाय फक्त पाषाण. धन्यवाद.